महाशिवरात्र येते तर उपवासासाठी साबुदाण्यापासून तुम्ही ही मस्त रेसिपी बनवू शकता। यासाठी तुम्हाला साबुदाणा भिजत घालायची सुद्धा गरज नाही आहे। अर्धा कप साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे। याची आपल्याला पावडर करायची आहे, म्हणून थोडासा हा गरम करायचा, म्हणजे छान कुरकुरीत होईल आणि पटकन याची पावडर होईल। याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे किंवा जास्त याला भाजायचं सुद्धा नाही आहे। तर इथे पहा, साबुदाणे मी थोडेसे गरम करून घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। याची अगदी बारीक अशी इथे पावडर करून घेतली। ही पावडर आता आपल्याला चाळून घ्यायची आहे। तर ही सगळी पावडर मी इथे चाळून घेतली। यातलं साधारण 2 चमचे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा शिजवून सोलून इथे ठेवला होता, तो किसून यामध्ये आपल्याला घालायचा आहे। किसून घातल्यामुळे बटाटा एकसारखा सगळ्या पिठामध्ये मिक्स होईल। याबरोबरच यामध्ये आता अर्धा चमचा जिरं घातलं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे आणि चवीप्रमाणे इथे मी मीठ घातलं। आता हे सगळं आधी मिक्स करायचं आहे। बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ आधी मळून घ्यायचं आहे आणि मग लागलं तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तर हे साबुदाण्याचं पीठ आहे, त्यामुळे हे जास्त पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि हे पीठ आपल्याला थोडंसं सैलसर ठेवायचं आहे, कारण थोड्या वेळाने हे घट्ट होतं। तर अगदी थोडंसं पाणी घालून हे असं मी सैलसर मळून घेतलं आहे। आता हे आपण असंच बाजूला ठेवूया आणि उपवासाची बटाट्याची भाजी बनवूया। तर इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे, तूपसुद्धा घालू शकता। अर्धा चमचा जिरं घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली, तेलावरती परतून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी 1 चमचा यामध्ये शेंगदाणे घातलेत, ऑप्शनल आहेत पण दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात। आता यामध्ये बटाटे घालायचे आहेत। 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे तुकडे करून ठेवले होते, ते घालायचे आहेत। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। याबरोबरच 2 ते 3 चमचे यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे। शेंगदाणे भाजून वाटून घेतले जाडसर, सगळं परतून घ्यायचं आहे। तर ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे। आता आपण पुऱ्या बनवूया। तर हे पीठ जे आपण मळून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मी मळून घेते। या पिठाचे मी 2 गोळे इथे तयार करून घेतलेत। यातला एक गोळा घेतला आहे, याला थोडंसं जे आपण पीठ बाजूला काढून ठेवलं होतं साबुदाण्याचं ते लावून घेतलं, किंवा तुम्ही तेल लावून सुद्धा लाटू शकता। इथे मी याची लांबट पोळी लाटून घेतली। आता वाटीने याच्या आपण पुऱ्या कट करूया। अशाच पद्धतीने इथे मी आणखी सुद्धा पुऱ्या तयार करून घेतल्यात। पुऱ्या आता फ्राय करूया। तेल इथे व्यवस्थित गरम करून घेतलं आहे, तेलात या पुऱ्या सोडायच्या आहेत आणि या पुऱ्या आता आपण फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर तेलकट नको असेल तर याच पिठापासून तुम्ही पराठासुद्धा बनवू शकता। तर पुरी ही फ्राय झाली आहे आणि अशाच इथे उरलेल्या पुऱ्यासुद्धा मी फ्राय करून घेतल्यात। आपण जी बटाट्याची भाजी बनवली त्याबरोबर इथे मी या पुऱ्या सर्व केल्यात। या पुऱ्यांबरोबर ही बटाट्याची भाजी खूपच मस्त लागते। तर या महाशिवरात्रीला या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर इथे पहा, मी तुम्हाला पुरी इथे तोडून दाखवते। अजिबात या कडक होत नाहीत, पहा अगदी सॉफ्ट मऊ अशा पुऱ्या तयार होतात। या भाजीबरोबर खूपच छान लागतात। तर आजची ही उपवासाची रेसिपी
तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.